निवडणुकीनंतर 25 लाखांचे कर्ज दिल्याबद्दल धन्यवाद. लातूर मनपा निवडणुकीनंतर पराभूत उमेदवाराने समाज माध्यमांवरील पोस्ट चर्चेत. निवडणुका संपल्या आणि समाज माध्यमांवर मतदारांचे धन्यवाद अशा मजकुराने भिंती सजू लागल्या. परंतु लातूरच्या एका पराभूत उमेदवाराने उपरोधात सलाम ठोकला. 25 लाखांचे कर्ज आणि पराभव दिल्याबद्दलचे हे आभारपत्र सध्या लातूरमध्ये चर्चेत आहे. 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागलाय आणि शहरात काँग्रेस वंचितच्या आघाडीने विजय मिळवला. काँग्रेस वंचित आघाडीने 70 पैकी 47 जागा पटकावत सत्ता काबीज केली. भाजपाची घसरण 36 वरून थेट 22 पर्यंत झाली. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. निकालानंतर मी नाही, तो हरला, कारण तो उभा होता. या पारंपरिक राजकीय गणिताला वेग आलाय. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तर थेट शिवीगाळ करत उमेदवार घरापर्यंत पोहोचले. काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोपाळ बुरबुरे पराभूत झाले. भाजपचे देविदास काळे विजयी झाले. परंतु चर्चेचा केंद्रबिंदू ठरले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार इर्शाद. तब्बल 3800 मते घेऊन त्यांनी मतदान कापण्याची भूमिका यशस्वीपणे बजावली. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी आधी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या घरी मोर्चा वळवला. मग भाजपाचे कार्यकर्तेही मैदानात उतरले आणि शेवटी बुरबुरे यांच्या घरासमोर राजकीय कुस्ती रंगली. एका बाजूला हाणामाऱ्या, दुसरीकडे उपरोधिक सलाम करण्यात आला. दुसरीकडे प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार रवी सुडे यांचा काँग्रेसचे उमेदवार सचिन बंडापल्ले यांनी पराभव केला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र इंद्राळे आणि MIMचे उमेदवार वाजिद मणियार यांच्यामुळे मतदान कापले गेल्याची चर्चा आहे. पैशाने निवडणूक लढवली गेली, आपला पराभव झाला, हे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केले. त्यांनी मतदारांना उद्देशून लिहिले, विकासाऐवजी तात्पुरत्या आमिषाला बळी पडलेल्या सर्व मतदारांना साष्टांग दंडवत. प्रामाणिक सेवेमुळे मला 25 लाखांचे कर्ज आणि पराभव दिल्याबद्दल धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.